Magazine, sir. Yeah, thank you, sir. Welcome. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. बसून घ्या. थँक्यू सर. तुझं नाव न सांगता परिचय द्या तुमचा. सर, मी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाळवा या गावातून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण हुतात्मा किसनायर विद्यालय वाळवा येथून पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हुतात्मा किसनायर ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर सर मी पदवीसाठी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग यामधून पदवी संपादित केलेली आहे. सर, माझ्या कुटुंबामध्ये माझी आई जी की हाऊस मेकर आहे आणि माझा छोटा भाऊ आता भोसरी MIDC मध्ये कार्यरत आहे. आणि मी सर पूर्ण वेळ आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कधीपासून करताय तुम्ही? सर, मी 2020 पासून करतोय. कोविड पासून? येस सर. ठीक आहे. आधी कुठल्या बाकी एक्झाम दिली कुठल्या राज्यसेवा सोडून? सर, ग्रुप बी ची दिलेली आहे मी एक्झाम. येस, त्यामध्ये मला आता 2024 मधून PSI साठी माझं फिजिकल साठी सिलेक्शन झालेलं आहे सर. साधारणतः मुलं जे अभ्यास करतायत बऱ्याच जणांचा प्लॅन बी नसतो अभ्यास करतात. सगळं तुमचा प्लॅन बी होता, समजा इथं झालं नसतं दुसरं काय करायचं असं डोक्यात असतं तुमच्या? येस सर, प्लॅन बी खूप महत्वाचा आहे. मी गावाकडे अभ्यास करतो. तिथं मी आमचं दुकान आहे. दुकानामध्ये आईला मदत करत करत मी अभ्यास करतो सर. येस सर. ठीक आहे. बाकीचे घरचे काय करतात दुसरे वडील वगैरे? सर, वडील नाहीत. माझी आई आहे जी हाऊस मेकर आहे आणि दुकान चालवते. तिच्यामध्ये मी तिला मदत करतो आणि माझा छोटा भाऊ आहे तो आता भोसरी MIDC मध्ये कार्यरत आहे आता. ठीक आहे. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पीजीचा प्लॅन नाही केला, कधी विचार नाही केला MTech करूयात पुढे जाऊयात असं काही विचार नाही केला? सर, 2019 ला माझी डिग्री कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मग मी वेगवेगळ्या इंटरव्ह्यू साठी प्रयत्न केले, परंतु मला भारत फोर्ज मध्ये मी इंटरव्ह्यू दिला होता, परंतु त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. त्याच्यानंतर मग कोविडमुळे मग मला जाता आलं नाही. मी घरूनच मग स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली सर. मेकॅनिकल तुम्हाला बरंच गिअर्स वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत साधारणतः? येस सर. ठीक आहे. साधारणतः आपला AC चा रिमोट असतो, टीव्हीचा रिमोट असतो. येस सर. त्यामध्ये काही मेजर डिफरन्स आहे का? AC आणि DC रिमोट का सर? नाही, AC चा एक रिमोट असतो आपला रिमोट. AC चा रिमोट वेगळा असतो, टीव्हीचा रिमोट वेगळा असतो. त्यामध्ये फरक आहे का? कसं माहिती दोन्ही बद्दल बोलतो पण त्याचा? सर, माफ करायची मला माहिती नाही, मी नंतर माहिती घेण्याची. ठीक सर. IC इंजिन मध्ये 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक इंजिन असतं. येस सर. काय फरक आहे दोन्ही मध्ये? सर, 2 स्ट्रोक म्हणजे क्रँकशाफ्टचे 2 स्ट्रोक झाल्यानंतर एक पॉवर स्ट्रोक निर्माण होतो आणि 4 स्ट्रोक इंजिन मध्ये 4 रोटेशन झाल्यानंतर एक पॉवर स्ट्रोक निर्माण होतो सर. पॉवर स्ट्रोक काय असतो? सर, पॉवर स्ट्रोक म्हणजे ज्यावेळेस फ्युएल म्हणजे चार्ज ज्यावेळेस आपण इग्नाइट करतो त्यामधून केमिकल एनर्जी ऑफ फ्युएल कन्व्हर्टेड इनटू द रोटरी. दोन्ही पण 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक मध्ये इग्निशनची मेथड सेम आहे का डिफरंट आहे? सर, 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक मध्ये सर कोणतं फ्युएल आपण देतोय त्याच्यावर डिपेंड आहे. जर आपण पेट्रोल दिलं असेल तर त्यासाठी आपल्याला स्पार्क प्रोव्हाइड करावा लागेल, आणि जर आपण डिझेल दिलं असलं त्यासाठी मग कॉम्प्रेस्ड एअर सर. आणि कुठल्या 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक पैकी कुठल्याची इफिशियन्सी जास्त असते? सर, 2 स्ट्रोक बेसिकली आपण जर लोड जास्त असेल तर आपण टॉर्क जास्त पाहिजे असेल तर आपण यूज करतो. म्हणजे 2 रिव्होल्युशन झाल्या की आपल्याला एनर्जी मिळते एक पॉवर स्ट्रोक. आणि आपल्याला जर जास्त व्हेलॉसिटी पाहिजे असेल स्पीड तर आपण मग 4 स्ट्रोक सर प्रेफर करतो सर. आपल्या घरामध्ये ह्याचं खापराचं माठ असतं बरोबर. समजा सेम आकाराचा खापराचा माठ घेतला आणि सेम आकाराचा स्टीलचं भांड घेतलं. येस. दोन्ही मध्ये पाणी भरलं. येस. खापराचं माठ थंड होतं आणि स्टीलच्या माठातलं पाणी थंड होत नाही असं का? सर, हीट ट्रान्सफर म्हणजे टेम्परेचर डिफरन्स मुळे हीट एक्सचेंज होत असते. जी बॉडी हायर टेम्परेचरला आहे आणि सेकंड बॉडीची लोअर टेम्परेचरला आहे. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. जर मटेरियलचं आपण जर दोन्ही बघितलं तर स्टील पेक्षा जे माठाचं म्हणजे आपण तिथं माती वापरतो त्यामुळे तिथं मला वाटतंय सर की त्या मटेरियलच्या प्रत्येक मटेरियलचे कंडक्टिव्हिटी असते. मला वाटते त्या माठाची कंडक्टिव्हिटी, माठाच्या मध्ये खापराची कंडक्टिव्हिटी तर कमी असायला पाहिजे, स्टीलच्या भांड्याची कंडक्टिव्हिटी मेटल असल्यामुळे जास्त असायला पाहिजे. येस सर, सॉरी सर, रिकॉल होत नाही. ठीक आहे. आपण पोरोसिटी म्हणायचं का? पोरोसिटी. येस सर. येस येस. ठीक आहे. आपण गृहीत धरूया की तुम्हाला अधिकारी म्हणून नेमलं मी
येस आणि मुंबईला पोस्टिंग दिली, येस सर. तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही काय लावाल? डेझर्ट कूलर लावाल का एसी लावाल? सर मी एसी प्रेफर करेन सर. का बरं? सर आता नॉर्मली आपल्या सर्व ठिकाणी आपण एसी वापरतोय, त्यामुळे मी तो प्रेफर करेन सर. आणि समजा तुमची पोस्टिंग नागपूरला गेली तर नागपूरला पण एसीच लावेन सर. तिथे पण एसीच लावाल. Yes. काय तिथल्या वातावरणाचा, तिथल्या पर्यावरणाचा आणि तुम्ही कुठली कुलिंग सिस्टीम वापरताय याचा काही संबंध नाही लावणार तुम्ही? यस सर, संबंध आहे. कसा लावायचा? मुंबईचं आपण समुद्र किनारा जवळ असल्यामुळे तिथं जी दैनंदिन तापमानाचे जे डिफरन्स तो कमी भेटेल आपल्याला, परंतु जेच आपण नागपूर सारख्या भागात गेल्या मुळे तिथं आपल्याला दैनंदिन तापमानाची कक्षा ही वाढलेली भेटते. का तर सकाळी तापमान जास्त असेल आणि संध्याकाळी कूल, त्यामुळे सर तिथं टेम्परेचर म्हणजे तापमानाच्या कक्षेमध्ये बदल होतो सर. ऑक्टेन नंबर काय असतो? सर ऑक्टेन नंबर हा पेट्रोलच्या रिलेटेड आहे. म्हणजे पेट्रोल किती इग्नाइट होतं, म्हणजे त्याच्या रिलेटेड आहे सर नंबर तो. अच्छा, त्याच्यामध्ये आजकाल पेट्रोलमध्ये इथेनॉल पण मिक्स करतात. येस सर. इथेनॉल टाकल्यामुळे ऑक्टेन नंबर वाढतो का कमी होतो? सर याची मला माहिती नाही, माफ करा सर. तुम्हाला काय वाटतं, असं इथेनॉल टाकायला पाहिजे पेट्रोलमध्ये का नाही? सर एक परमिसेबल लिमिट पर्यंत आपण, जसं की भारताची इथेनॉल पॉलिसी आहे, तर त्यानुसार आपण E20/2030 आपली पॉलिसी आहे, त्याद्वारे आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करत आहोत. किती टक्के ब्लेंड करतो? सर 20% आपलं टार्गेट आहे 30 पर्यंत. आतापर्यंत सर आपण 18% केलेलं आहे सर. असं काय म्हणजे आता टाकून देऊया, 20% टाकून देऊया, काय प्रॉब्लेम आहे? आता म्हणजे 2030ची वाट कशाला बघायची? 5 वर्ष अजून आहे, तर आताच टाकून देऊयात ना 20% इथेनॉल. काय प्रॉब्लेम आहे? येस सर, आय एम ॲग्री विथ यू. लगेच टाकू शकतो, परंतु सर आपल्याला जे आपले इंजिन्स आहेत BS6 ते आपण एक 20 इथेनॉलचं आपण 20% त्याचं ब्लेंड केलं, तोपर्यंत ते चांगलं इफेक्टिव्हली काम करतात असं. त्यामुळे मला वाटतंय की आता जे तुम्ही BS6 म्हणालात, येस सर, ते काय आहे? BS6 हे इंजिनच्या नॉर्म्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला पोल्युशन आपल्याला कमी करण्यासाठी नॉर्म्स आहेत. BS6च्या आधी कोणते होते मग? सर BS5 नव्हता, BS4 वरून आपण डायरेक्टली BS6 कडे का बरं नव्हता BS5? सर हे स्टँडर्ड्स आहेत, यामध्ये आपण पोल्युशन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या कॅटलायझर्स किंवा सिस्टम्स आपण इनकॉर्पोरेट करत असतो आपल्या इंजिन्स मध्ये. मग आपण डायरेक्ट चांगल्या म्हणजे BS मध्ये B आणि S काय आहे? भारत स्टेज 6. याचा अर्थ आपण फक्त भारतातच असे स्टँडर्ड्स आहेत का जगात पण असे स्टँडर्ड्स आहेत? सर असं युरोपमध्ये पण आहेत युरो स्टँडर्ड्स, म्हणजे प्रत्येक रिजन्स मध्ये आहेत त्यांचे. तसंच आपल्यासाठी आपण भारत 6 असं आपलं आहे BS6. ह्याचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरती काय परिणाम? सर ज्यावेळेस असं एखादं नवीन नॉर्म्स येतो, त्या प्रोडक्शन मध्ये पण आपल्याला त्या डिझाईन मध्ये बदल करावा लागत असतो आपल्याला इंजिन मध्ये. त्यामुळे आपल्या इंडस्ट्रीला पण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावी लागते सर. असं पॉवर ट्रान्सफर मध्ये गिअर कसं हेल्प करतं आपल्याला? सर गिअरचं काम पॉवर ट्रान्समिशन करणे आहे, म्हणजे एका एंड करून दुसऱ्या एंडला आपण सर पॉवर ट्रान्समिट करतो सर. पण तो टॉर्क ऍज इट इज ट्रान्सफर करतात? माफ करायची सर, मला माहिती नाही. ठीक आहे. मोकळ्या वेळेमध्ये विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता? सर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तो त्यामुळे आता थोडा वेळ मिळाला की मग क्रिकेट खेळतो सर. अच्छा, क्रिकेट खेळण्यामध्ये जो बॉलर आहे, येस सर, तो बॉलर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कोणतं तत्व वापरू शकेल की ज्याच्यामुळे त्याची बॉलिंग इम्प्रूव्ह होऊ शकते? सर बॉलिंग करताना सर ट्रॅजेक्टरीसाठी तो कोणत्या अँगलनं बॉल थ्रो करायचा, तो एक मला वाटतं की प्रिन्सिपल ट्रॅजेक्टरी अँगल हे करून वापरू शकतो सर. ठीक आहे. तुमचा फेवरेट क्रिकेटर कोण आहे? सर सर्व खेळामध्ये मला सचिन तेंडुलकर आवडतात, परंतु रिसेंट मध्ये जर बघितलं तर मला ऋतुराज गायकवाड हा खेळाडू आवडतो सर. आणि सध्या भारताच्या टीमचे कॅप्टन कोण आहेत? सर भारतीय क्रिकेटच्या ODI टीमचं कॅप्टन आणि ODI आणि टेस्टचा शुभमन गिल आहेत, आणि T20चा आता सूर्यकुमार यादव आहेत. आशिया कप साठी ते आहेत. बोलण्यावरून मला असं जाणवतंय की तुम्ही महिलांचा क्रिकेट बघतच नाही. बघता का नाही? बघतो सर, माफ करा. मग तुम्ही त्यांचे कॅप्टन सांगितलेच नाहीत मला. येस सर, महिलांच्या तिन्ही फॉर्मॅटच्या कर्णधार हरमनप्रीत सिंग कौर आहेत. मला खरंच सांगा की असा अधिकारी आपण निवडावा का की जो महिलांच्या क्रिकेटला इम्पॉर्टंट मानत नाही?
सर महिला आणि पुरुष दोन्ही पण महत्वाचे आहेत. जेंडर इक्वॅलिटी हे आपलं उद्दिष्ट आहेच. मला वाटते सर जेंडर इक्वॅलिटी खूप महत्वाची आहे. ठीक आहे सर. नमस्कार. आता आम्ही बराच वेळ झाला इंटरव्ह्यू घेतोय. मला पहिल्या सांगली जिल्ह्याच्या थोड्या समस्या सांगा की ठीक. काय काय समस्या आहे, वेळ घ्या आणि त्या समस्या का आहेत येस हे पण थोडं सांग. सर सांगली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विचार करता जो पूर्वेकडील भाग आहे तो अवर्षण पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. त्यामुळे तिथं मुबलक प्रमाणात पर्जन्य नाही पडत. त्यामुळे त्या भागाला दुष्काळाचा सतत डॉट प्रोन एरिया आहे. जसं की जत आहे, कवटेमंकाळ आहे, खानापूरचा थोडा भाग आहे, आटपाडी आहे. आणि जर आपण जसं पश्चिमेकडे जाईल सह्याद्रीच्या साईडला तसं आपल्याला पर्जन्य किंवा कृष्णा नदी किंवा वारणा नदी याच्यामुळे आपल्याला पाण्याचा मुबलक प्रमाणात तिथं असल्यामुळे पुराची पण समस्या असते सर. मग त्यासाठी सर एन्क्रोचमेंट झालेला आहे. म्हणजे नदीच्या ह्याच्यात हस्तक्षेप, मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे. डिसिल्टिंग होत नाही, त्यामुळे अशा समस्या वाढत आहेत सर. त्याचबरोबर सर रोजगाराची एक समस्या आहे. औद्योगिकरण केंद्रीकृत झालेलं आहे. म्हणजे सांगलीसारखा भाग किंवा विट्यासारखा शहराच्या ठिकाणी केंद्रीकरण झालेलं आहे औद्योगिकरणाचं. त्यामुळे जो दुसरा भाग आहे, आता सांगलीमध्ये 75% भाग हा ग्रामीण भाग आहे. मग ग्रामीण तरुणांना मग बाहेर जावं लागतं नोकरीच्या शोधासाठी. आणि चौथी समस्या म्हणलं तर सर अंमली पदार्थ. कर्नाटकची बाउंड्री असल्यामुळे तिथून इनफिल्ट्रेशन व्हायला लागलेलं आहे अंमली पदार्थांचं. गुटखा बंदी असून पण गुटखा प्रवेश होत आहे. त्याचबरोबर तरुणांना रोजगार नाही, त्यामुळे ते शिक्षणाकडे पण लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना मग व्यसनाधीनता वाढत आहे सर. अशा समस्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. आणि शेतीशी संबंधित काही समस्या आहे? हा सर, शेतीची खूप पिकाची मोठी समस्या आहे. म्हणजे क्लायमेट चेंज होत आहे, त्यामुळे अवकाळी पर्जन्य येतो किंवा कधी पर्जन्यच येत नाही मान्सूनच्या पॅटर्न मध्ये बदल झाल्यामुळं. त्याचबरोबर सर बाजारपेठा ज्या मोजक्याच अवेलेबल आहेत, त्याबरोबर एपीएमसी मध्ये थोड्याच एपीएमसी आपण कनेक्ट केलेल्या आहेत इनाम सोबत. त्यामुळे तिथं ऑप्शन मध्ये पण ते बायसिंग केलं जातं. त्याचबरोबर योग्य हमी भाव मिळत नाही, रोगराई पण वाढत आहे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे सीड्स मिळत नाहीत किंवा फर्टिलायझर्स पण मिळत नाहीत सर. अशा समस्या आहेत सर. ती एक समस्या. छान. आणि आता सध्या मराठवाड्या संदर्भात हैदराबाद गॅझेट येस आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात सातारा गॅझेट, येस सर, अशा दोन या गॅझेट बद्दल सध्या चर्चा चालू आहे. येस तर ती काय नक्की काय चर्चा आहे, ती म्हणजे काय ते गॅझेट काय आहे? येस सर. जे हैदराबाद गॅझेट आहे त्यामध्ये निजाम शासन होतं त्यावेळेस जो मराठवाड्याचा थोडा भाग होता तेथील नोंदी केलेला एक असं दस्तऐवज आहे, त्याला हैदराबाद गॅझेट असं म्हणलेलं आहे. आणि सातारच्या एरियामध्ये जो शेतकऱ्यांच्या वगैरे ज्या नोंदी होत्या त्याला सातारा गॅझेट असं सर म्हणलं गेलेलं. ते कशा संदर्भात येते, काय आहे? ती जमिनीच्या नोंदी, म्हणजे जमिनीच्या नोंदी सर, असं मग थोडीच माहिती. ठीक आहे. आणि त्याचा संबंध आत्ताच्या मराठा आरक्षणाशी कसा लावला गेलेला आहे? सर जो आपण ओबीसी मध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या 300 ऑड जातींचा समावेश आहे. त्यामध्ये कुणबी एक जात आहे. मग या दस्तऐवजांच्या मध्ये जर एखादा पुरावा आढळला कुणबी असलेल्याचा, तर त्यांना अदर बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीनुसार सर आरक्षणाचा फायदा मिळू शकतो सर. म्हणजे त्याच्या नोंदी आणि त्या नोंदींच्या संदर्भात हे दोन गॅझेट आहेत. येस सर. बरोबर. मग आता हे मराठा आंदोलन चालू आहे आरक्षणासाठीचं, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे दिलं पाहिजे का आरक्षण का नाही? सर हे आरक्षण मागील 5 वर्षापासून आपण त्यासाठी मग गायकवाड समिती असेल किंवा आता नुकतीच आपण चुकरे समिती स्थापन केलेली होती. मग त्यांच्या समितीचं जाऊ द्या, समिती समजा समितीचा रिपोर्ट समितीकडे राहू. तुम्हाला काय वाटतंय, आरक्षण दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? सर आरक्षण हे महत्वाचं आहे. जर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जर मागास घटक असेल आपल्या समाजातील, तर तो विकासाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर लोटला गेलेला असतो. त्यामुळं त्याला पुन्हा एक विकासामध्ये आणण्यासाठी मला वाटतं की जर सामाजिक आणि आर्थिक निकषांवरून जर आरक्षण देणं गरजेचं आहे सर. तुम्ही म्हणता की सामाजिक आणि ते बॅकवर्ड होते, त्यामुळे त्यांना द्यायला पाहिजे. येस सर. तर महाराष्ट्रामध्ये मराठा कम्युनिटीला जर आपण बॅकवर्ड मानलं, येस सर, तर रिचखंडला मानताय ऍज अ कम्युनिटी? येस सर. सर मला असं वाटतंय की त्यामध्ये पण आपण जसं आपल्याला माननीय हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टानं वारंवार सांगितलेलं आहे की सब कॅटेगरायझेशन, उपवर्गीकरण केलं पाहिजे. ज्या घटकाला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्याला आपण बाहेर वगळलं आणि ज्याला खरंच जो आरक्षणापासून वंचित आहे त्यांना आपण देण्यासाठी काय. माझा मुद्दा हाच आहे की मराठा कास्ट किंवा कम्युनिटी येस तर सोशल बॅकवर्ड मानता येईल का?
सर त्यासाठी इम्पेरिकल डाटाची गरज आहे आणि आपली सोशल इकॉनॉमिकल कास्ट सेन्सस 1931 साली झालेली आहे मागील. तुमचं काय म्हणणं? सर मला कुठं कसं असू शकतं, तुम्हाला काय वाटतं? सोशल बॅकवर्ड आहेत ते? सर आपण जर विभागवार ती असमानता आहे, म्हणजे पश्चिम भागातील जर बघितलं तर थोडं शिक्षणाचा किंवा उद्योगधंदे मिळाल्यामुळे त्यांना जरा विकास झालेला आहे, परंतु जसं मराठवाडा भाग असेल किंवा विदर्भ असेल त्या ठिकाणी त्यांना सगळेच गरीब आहेत. मराठवाडा विदर्भात तर काय नाहीच आहे, बऱ्यापेक्षा गरीब आहेत सगळे. कॉमन प्रॉब्लेम आहे तो असा. मग ते हे बघ समजून घ्या की सोशली बॅकवर्ड असं म्हणता येतं का तुम्हाला? सोशली कापूस बरं नेहमी असं थोडंसं लक्षात घ्या. सोशली बॅकवर्ड आहेत का ते? इकॉनॉमिकल अँगल आहेच, ते मान्यच आहे. येस सोशल अँगल बद्दल बोलतोय आपण. सोशल बॅकवर्ड असं म्हणता येईल का? माफ करा सर, अभ्यास करावा लागेल मला. नाही सर प्लीज. आता तू बरोबर आहे, सरांचं म्हणणं तुम्ही सरांनी सांगितले की सोशली बॅकवर्ड आहेत का वगैरे सगळ्या गोष्टी. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा खरंच आरक्षणाचा प्रश्न आहे का आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा प्रश्न आहे? सर कारण राज्यघटना आपल्याला सांगते शैक्षणिक आणि सामाजिक निकषावरती मागासले पण पाहिजे. बरोबर आहे. आणि आपल्याकडे आरक्षणाची मागणी होताना त्यातला बेसिक मुद्दा हा आपण आर्थिक पकडतो बऱ्याचदा, की आर्थिक दृष्ट्या मागासले पण आहे, गरिबी जात सांगून येत नाही वगैरे वगैरे. मग आता तो मुद्दा खरंच म्हणजे त्या सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेसचा आहे का इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसचा आहे? सर इकॉनॉमिकल बॅकवर्डचा आहे असं मला सर जाणवतंय. ठीक आहे, असू द्या. आता तुम्हाला एक केस स्टडी समजा सांगितली आपण. उदाहरणार्थ तुमची DYSP म्हणून एका ठिकाणी निवड झाली किंवा एका ठिकाणी नियुक्ती झाली आणि एक जघन्य अपराधातील आरोपी आहे. तो आरोपी मंदिरात जाऊन लपलेला आहे किंवा मस्जिदीत जाऊन लपलेला आहे किंवा कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये जाऊन लपलेला आहे. आरोपी तर जघन्य अपराधाचा आहे. आता तुम्ही त्याला अटक करण्यासाठी जबाबदार आहात की तुम्ही त्याला अटक करणार का? पहिली गोष्ट, जर नाही तर का, आणि केलं तर कसं करणार? सर जर सर्वप्रथम मी माहिती घेईल की तो अपराध त्यांनीच केलेला आहे का याची मी शहानिशा करेन, आणि त्यांनीच जर केला. पण तेवढा वेळ नाही ना आपल्याकडे. आरोपी केस अशी की तुम्ही मंदिराच्या बाहेर किंवा मस्जिदीच्या बाहेर उभे आहात आणि आरोपी आत लपलेला आहे, तुम्ही बाहेर जर चौकशी करायला गेली तर तेवढ्या वेळात काही होऊ शकतं. सर जर ते आरोपी असतील तर मग सर मी सर्वप्रथम तेथील धार्मिक भावना दुखवणार नाही याची काळजी घेईल आणि त्यांना जे पोलीस यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करेन सर. ओके, ठीक आहे. तुम्ही जे उत्तर दिले तोच सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. तोच मला आवडला. सुप्रीम कोर्टाने हाच निकाल दिलाय की सर्वसामान्य व्यक्तींच्या भावनांचा विचार करून आणि त्या संदर्भात मला वक्फ विधेयक आलेलं आहे. त्याबद्दल काही सांगता येईल तुम्हाला? सर हे उमीद नावाचं विधेयक आणलेलं आहे. वक्फ बोर्डामध्ये जे मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम मेंबरचे पण समावेशन करण्यासाठीच ते विधेयक आहे. सर आपण जर भारतामध्ये बघितलं तर आपल्या इंडियन आर्मीच्या नंतर सर्वाधिक जे लँड आहे ते आपल्या वक्फ बोर्डांच्याकडे आहे. मग सर आता ह्या विधेयकाचा चांगला हेतू असा आहे की त्याचा आपण सोशल ऑडिटिंग करणार आहोत, म्हणजे की त्या लँडवर काही केलं जाते आता, मग तिथं किंवा त्याच्यातून नवीन शिक्षण संस्था ती लँड जे आहे त्याच्या माध्यमातून आपण शिक्षण संस्था किंवा इन्फ्रास्ट्रक्चर तिथं डेव्हलप करून त्यांचा विकास करण्यासाठी सर हे विधेयक आहे. पण आता तुम्ही म्हटले की एक नॉन मुस्लिम गैर मुस्लिम सदस्यांना वक्फ बोर्डाच्या बॉडीवरती घेण्याची तरतूद करण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील कलम 26 आपल्याला धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देतं. त्याच कलमानुसार जर एखाद्या धर्माची संस्था असेल तर त्या संस्थेवर फक्त त्याच धर्मातील लोकांची नियुक्ती केली जाऊ शकते अशी तरतूद आहे. मग आता जर वक्फ बोर्ड आणलं आणि त्याच्यामध्ये जर गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश झाला तर मग ते मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही का? मग सर मला असं वाटतंय की भारत देश युनिटी इन डायव्हर्सिटीसाठी आपण ओळखलं जातो. मग आपण हे एक चांगलं आपण स्टेप म्हणू शकतो. या जसं आपण वक्फ बोर्डामध्ये दुसऱ्या सदस्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तसं आपण दुसऱ्या समजा हिंदूंच्यासाठी पण एखादी संस्था असेल मुस्लिमांना आपण इन्व्हॉल्व्ह करू शकतोय, म्हणजे धार्मिक सलोखा पण आपल्या इथे निर्माण होईल असं मला सर वाटतंय. ती इंडियासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं म्हणणं की दोन्ही बाजूने झाले तरी हरकत नाही, म्हणजे दोन्ही संस्था हिंदू संस्था असू द्या किंवा मुस्लिम संस्था असू द्या दोन्ही बाजूने आपण एकमेकांना सोबत घेऊन स्थापन करू शकतो. ठीक आहे, काय असं नाही. मला थोडं AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल थोडी फार माहिती सांगा, म्हणजे बेसिक अगदी की काय आहे ते, कशा प्रकारे आता त्याचा चर्चा होते.
सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कम्प्युटर मधलं असं नवीन टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्या माध्यमातून आपण डाटाच्या माध्यमातून त्याच्या अनालिसिस करून एक ऑप्टिमल सोल्युशन किंवा आपलं काम करून घेऊ शकतो असं म्हणू शकतो त्याला. जसं की आपण चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपण त्याच्याकडून माहिती घेऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर काही डाऊट असतील तर तो त्याच्यावरून माहिती घेऊ शकतो. परंतु सर ह्याचा असा पण तोटा होऊ शकतो की आपण आपल्या विचार करण्याची क्षमता वगैरे आपण ती सर तिथंही करू शकतो सर, असं वाटते सर. पण मानवी विचार करण्याच्या क्षमतेमुळे तर AI डेव्हलप झाले. येस सर. मग आपली क्षमता कमी कशी होईल? आपण त्याचा वापर करून आपण आणखी पुढचं पाऊल टाकू शकतो. सर जसं की आता मला नवीन काहीतरी एखादं सॉन्ग बनवायचं असेल तर मग नवीन एखाद्या निर्मात्याची गरजच नाही. मी त्याला इनपुट जर दिलं तर अवेलेबल डाटावरून ते तसलं नवीन व्हर्जन बनवतं. ते असं पण चेक करतं की असं कुठं आधी व्हर्जन आहे का, म्हणजे कॉपीराईट इश्यू होऊ नये असं पण ते अल्गोरिदम्स आहेत त्यामध्ये सर. ओके, ठीक आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशभरामध्ये विविध शहरांची नावं बदलली जातात आहे. येस सर. किंवा आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, तर याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला? हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल का निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल? सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? सर सर्वप्रथम नाव बदललं चालेल, परंतु नाव बदलण्याबरोबर तिथला विकास पण व्हायला पाहिजे. आपण असं पण करू शकतो की समजा आता औरंगाबादचं आपण छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे, मग ते संभाजी महाराजांचं तिथं आपण एक टुरिझमसाठी तिथं ब्रँडिंग पण करू शकतो किंवा संभाजी महाराजांच्या विचारांची पण आपण तिथं त्याचबरोबर आपण ही करायला पाहिजे, जोपासना करायला पाहिजे असं मला सर वाटते सर. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नामांतराला विरोध नाहीये, फक्त नामांतराबरोबर विकास देखील त्याच पद्धतीने झाला पाहिजे. येस सर. ठीक आहे सर. येस. तुम्हाला सरांनी मग क्वेश्चन विचारला की तुम्ही इथं मुंबईला पोस्टिंग आहे आणि नंतर नागपूरला आहे, येस सर. तुम्ही एसी वापरणार का डेझर्ट कूलर वापरणार? येस सर. त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे की ते ह्युमिडिटीशी रिलेटेड थोडंसं, जिथे ह्युमिडिटी जास्त असते मुंबईसारख्या ठिकाणी Yes. तिथं डेझर्ट कूलरला फायदा नाही. येस सर. थँक्यू. एसीच लागेल. नागपूरला असेल तर थोडंसं ड्रायनेस असेल तर तुम्ही कूलरवर लावून काम भागू शकेल तुमचं. थँक्यू सर. पॉईंट थोडासा तो आहे फायदा. आणि दुसरं होतं की गाडींचं जर चालतं ना, जे BS6 BS4 असेल, Yes, sir. जसं BS6 चाललंय, येस सर. जसं BS7 8 येईल, Yes. जसं नॉर्म स्ट्रिक्ट होतील तसं गाड्यांना त्याच्या इंजिन त्यांना मॉडिफाय करायला लागेल. मॉडिफाय. आणि कंपनीसमोर चॅलेंज असेल ते कमी जागेत कसं इंजिन बसवता येईल, येस सर. जेणेकरून जो युटिलिटी स्पेस कमी नाही होणार आहे. आणि आपल्याकडे तुम्हाला माहित असेल टॅक्सेशन जे आहे 4 मीटरचा एक क्रायटेरिया आपल्याकडे. 4 मीटरच्या कमी साईज असेल तर त्यांचं टॅक्सेशन वेगळं आहे, 4 मीटरच्या वर असेल ते वेगळं आहे. ते थोडंसं बघून याचं मेकॅनिक. थँक्यू सर फॉर इनपुट्स. ठीक आहे. आणि E20चं आपण जे चाललं होतं की इथेनॉल ब्लेंडिंग चाललंय, येस सर. तर तुम्हाला काय वाटतं? सध्या जवळपास 20% केलेच नाही, 18-20% चाललंच आहे. येस सर. 10च्या डायरेक्ट 20 वर गेलो तर काय चाललं नसतं का? सर आपण स्टडी करत रिसर्च करत जात आहोत. म्हणजे पहिल्यांदा थोडं आपण 5% केलं स्टार्ट, मग कसं त्याचे रिझल्ट चेक केले आपण, त्याच्यानंतर आपण 10 आणि आता आपण पुढे 20 पर्यंत जात आहोत. हा, सध्या बरेच जे इंजिन आहेत BS6च्या आधीचे वर्जन असेल जे काय Yes, असेल ते त्याला हे नाही, सुटेबल नाहीये. येस सर. त्यामुळे गाड्या असतील त्यांचं मेंटेनन्स वाढत असेल किंवा मध्येच ब्रेकडाऊन होत असतील तर त्यांच्यासाठी इश्यू आहे साधारणतः. यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकतं? येस सर, मी तुमच्यासोबत पूर्ण सहमत आहे की असं आपण ऑब्झर्व केलेलं आहे की जे आता BS6 साठी आपण ते इंजिनचं जसं मॉडिफिकेशन केलेलं आहे, परंतु जे जुने व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, नॉकिंगचा वगैरे प्रॉब्लेम होत आहे. सर त्यासाठी मग आपण जे आपली पॉलिसी आहे की स्क्रॅप पॉलिसी, त्याच्या अंतर्गत आपण जर 15 वर्ष जर पूर्ण झाले असेल तर ते व्हेकल आपल्याला हे करायचं, स्क्रॅप आउट करायचं आहे सर. पण इंजिन बंद पडल्याचा फायदा कसा होईल मला? माझं इंजिन आता मी गेलो कुठं तरी फिरायला, असं महाबळेश्वरला गेलो फिरायला, येस सर. का माझी गाडी BS4 बंद पडली, तुम्हाला काय करतं? मला का म्हणजे गव्हर्नमेंटचं ठीक आहे, गव्हर्नमेंटचे पैसे वाचतायत, डॉलर वाचतायत, Yes, sir. सगळं ठीक आहे. मी त्या अडलटून पडलो, मला 2 दिवस सुट्ट्यात फक्त, मी फिरायला गेलो, माझी गाडीच बंद पडली, 1 दिवस माझा त्याच्यातच गेला, तर सामान्य नागरिकांना हा त्रास नाहीये का? असं त्यासाठी काय करता असं वाटतं? लोकल लेवलला असं करता असं वाटतं तुम्हाला? सर मग आपण असं करू शकतो की नवीन इलेक्ट्रिकल व्हेकलचा आपल्याला एक मार्ग आहे. स्टेशन कुठं रिचार्ज करणार? सध्या आहे तेवढं आपल्याकडं? मला तरी दिसत नाही कुठं एवढं. Yes. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे मी सहजासहजी इलेक्ट्रिकल 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर घेऊन जाऊ शकेल असं आहे का आपल्याकडे? येस सर, बरोबर आहे तुमचं. नक्कीच आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, आपल्याला त्याच्यावर पण आपल्याला काम करण्याची गरज आहे सर. ठीक आहे. गॅजेट आणि नॉन गॅजेट ऑफिसर मध्ये काय फरक असतो? सर गॅझेटेड ऑफिसर म्हणजे सर त्यांची अपॉइंटमेंट असते ते प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरच्या सही आणि शिक्क्यानुसार होत असते. आणि एक गॅझेट असतं ते त्यांच्या नियुक्ती वेळी प्रसिद्ध केलं जातं, त्यामध्ये त्यांची सर्वांची नावे असतात. आणि रिटायर झाल्यानंतर पण एक गॅझेट प्रसिद्ध केलं जातं, त्यामध्ये त्यांची नावे असतात.
हा सोडून अजून का त्यांना जास्त फायदा आहे का गॅजेट ऑफिसरना? माफ करा सर, याची मला कल्पना नाही, मी माहिती घेण्याची. ठीक आहे. जे आपला व्हिडिओ असतात Yes. गट विकास अधिकारी त्यांचे काय काम असतात इन जनरल? सर, गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो किंवा प्रशासकीय प्रमुख असतो. त्याचबरोबर त्याचं काम महत्वाचं म्हणजे की ज्या ब्लॉकमध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशनलचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे लोकांसाठी काम करण्यासाठी किंवा ऍग्रिकल्चरसाठी नवीन टेक्नॉलॉजी तिथल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी रोल असतो. त्याचबरोबर पंचायतीच्या कामकाजावर सभांचे आयोजन करणे किंवा त्याच्या नोटीस देणे वगैरे अशा. रिसेंटली आपलं अभियान चाललंय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. Yes, sir. ऐकले तुम्ही ते? सर ऐकलं, येस सर, परंतु मला माहिती नाही याची, माफ करा. बरोबर ऐकले तुम्ही. Yes. वगैरे. सर न्यूटनचा तिसरा लॉ काय सांगताय? सर, न्यूटनचा थर्ड लॉ असा आहे की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑफ अ रिॲक्शन. इथे आहे वापरामध्ये सध्या न्यूटनचा तिसरा लॉ कुठे? सर, आपण जी बॉटल आता ती ठेवलेली आहे तिथं, वरून जेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तेवढंच खालून पण फोर्स आहे, त्यामुळे ती स्टेबल आहे सर, असं वाटतं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. हॅव अ गुड डे सर. हॅव अ गुड Thank डे. you, thank हॅव अ गुड you. डे. मॅगी मिन सर. thank you. ओळखलं का? येस सर. येस सर. काहीच निगेटिव्ह नाहीये, म्हणजे Thank you. काहीच निगेटिव्ह पॉईंट नाही. खरंच खूप छान, म्हणजे खरं सांगू का, एवढ्या थोडा आमचा ताण हलका झाला, रिलॅक्स झाला. एकच पॉइंट आहे, उत्तर ज्यावेळेस तुम्हाला माहित नसते ना त्यावेळेस खूप फास्ट सांगता तुम्ही की सर मला माहित नाही. म्हणजे 1 सेकंद घ्या येस सर. फक्त, की साधारण 1 सेकंद विचार करून किंवा मला माहित नाही सर. येस सर. म्हणजे माहित नाही हे सांगणं योग्य आहे, फक्त ते खूप फास्ट होते. म्हणजे असं वाटतं की ते इतकं इंटरव्ह्यू घेणारा पण प्रश्न तयार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे इतकं काय, असं इथपर्यंत जाते ते. पण खूप छान, म्हणजे ही केस स्टडी सुप्रीम कोर्टाचा निकाल हा पण खूप छान सांगितला. नामांतरासोबत जे विकासाचा मुद्दा मांडला तो इतका तो बॅलन्स्ड होता, तो परफेक्ट होता. मराठा आरक्षणावरती ही सगळ्यांची गत होणारच आहे जी तुमची झाली, कारण ते खूप क्रिटिकल मुद्दा त्या संदर्भात. म्हणून त्याला मी तो मुद्दा म्हणून टाकला ऍडिशनल, की तुम्ही हे सांगू शकता की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मुळात सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचा प्रश्न आहे का खरंच, का मग आर्थिक म्हणजे विकासाचा प्रश्न आहे. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा शेतीशी निगडीत आहे. मराठा समाज बहुतांशी ग्रामीण भागामध्ये शेतीवर अवलंबून आहे आणि शेती सध्या सगळी डाऊनग्रेड झाल्यामुळे शेतीशी निगडीत सगळ्या समस्यांचा सामना मराठा समाजाला करावा लागतोय. आणि असा समज निर्माण झालाय की आरक्षण नसल्यामुळे ह्या समस्या निर्माण होतात. म्हणजे याच्यामध्ये थोडस सरांनी सांगितलं त्याच्यातच एक ऍडिशन देतो की जसं मराठा आरक्षण आहे, असा कोणताही एखादा वादग्रस्त मुद्दा आला की ज्याचं पॉलिटिकली करेक्ट आन्सर देणं आवश्यक होतंय आता, ओके, तर अशा उत्तराच्या मध्ये सुप्रीम कोर्ट किंवा आयोग यांना मध्ये ओढायचं. येस. म्हणजे आता इथे सुप्रीम कोर्टाने ती सुप्रीम टेस्ट 3 पॉइंट टेस्ट सांगितलेली आहे, येस सर. येस. ती मध्ये घुसवायची. येस. ओके, की सर 3 पॉइंट टेस्ट आहे, त्यानुसार आपण आयोग बसवलेला आहे आणि आयोगाच्या ओपिनियन मध्ये त्यांना आरक्षणाची तरी आवश्यकता ते ट्रॅप करायला सरांनी काय सांगितलं की मला ते नाही पाहिजे, मग तुम्हाला काय वाटते, असं होणार आहे ते. येस सर. मग त्यावेळी काय करायचं, सांगायचं की मुळात हा प्रश्न शिक्षण, आरोग्य आणि गरिबी याच्याशी संबंधित आहे. येस सर. आणि मग या 3 गोष्टी जर बेसिकली प्रोव्हाइड झाल्या नाही तर कुठल्याही समाजाला वाटते की माझी अधोगती आरक्षणामुळे होते किंवा आरक्षण नसल्यामुळे होते. जर आपण या समस्या सोडवू शकलो तर कदाचित आरक्षणाची मागणीच कमी होऊन जाईल. कारण आरक्षणाच्या मागणीमध्ये 90% लोकांनी अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन केलं होतं की भरण्यासाठी फीज किंवा फीजचा एक रेफरन्स दिला होता. येस. मग ते आपण काउंटर करू शकतो तिथं, ते एकदम छान. बाकी अतिशय उत्तम होतं. म्हणजे सरांना पण मी बोललो आम्ही तू गेल्यानंतर, येस सर. म्हणजे फार छान वाटले. उलट म्हणजे मी तर 2-3 ठिकाणी प्रयत्न केला क्रॉस, पण ठीक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची तयारी पण छान होती. छान आहे. किती फिरवून प्रश्न, काही प्रश्न असणारच आहेत ज्याचे सर आपल्याला नाही माहिती. अजून मी तयारी हा, करतो. यू हॅव अ व्हेरी गुड वे ऑफ सेईंग की सर मला ह्याचं नाही माहितीये, येस सर. आणि तरी तुम्ही डिस्टर्ब होत नाही. दॅट इज रिअली गुड. काही ठिकाणी तुम्ही सहमत पण होता की सर मी सहमत आहे. Yes. दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस वे ऑफ इन्फॉर्मिंग, आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याची पण खूप छान आहे. दाढी अशीच ठेवणार आहे, नाही क्लीन दाढी करणार आहे clean करणार आहे. सर. व्हेरी गुड. आणि टाय टाय पण घेणार आहे. कंपल्सरी घ्या. थोडासा शर्ट हाच आहे का बदलणार? हाच शर्ट आहे. असू मग तुम्ही टाय एकदा या शर्टला बांधून बघा. दे. येस सर. ओके, थोडस शर्ट थोडंसं व्हाईट बघा. थोडंसं. त्याची कॉलर त्याच्या तुमच्या नेक लाईन पेक्षा थोडी मोठी आहे. ओके. टाय बांधल्यानंतर ती कॉलर जमा होणार आहे.
ओके. ओके, एकदा बघून घ्या. येस सर. ठीक आहे. थोडंसं एकदम कम्प्लीट व्हाईट असेल, थोडंसं चांगलं दिसतं अजून पण. हा, Yes, आणि yes. आता हा जर शर्ट तुम्ही वापरणार असाल तर आता ह्याला खराब नका होऊ, येस ह्याला स्वच्छच ठेवा. येस. ठीक आहे. ओके सर. बाकी कुठले मॉक वगैरे दिलेत? एक दिलता चाणक्यला दिलता. बर. आणि अजून टोटल एक 3 मॉक तरी द्या कमीत कमी. अजून एक मॉक द्या, एक किंवा 2 Yes, मॉक द्या. yes. बाकीची काय अडचण नाही. ओव्हरऑल चांगलं आहे सगळं. साधारणतः आम्हाला जेवढा आतापर्यंत अनुभव आमचा, Yes. बाकीच्या लोकांचे इंटरव्ह्यू असतील, Yes, sir. स्वतः घेतलेले असतील, Yes, sir. साधारण 70 पर्यंत तरी कमी जायला असं वाटतं. कमीत कमी 70 पर्यंत आम्हाला एक्सपेक्ट अपेक्षा आहे तुमच्याकडनं. 70 पर्यंत जाईल. तर मला असं भीती जरा वाटत होती पहिला मॉक दिल्यानंतर. काही साहजिक नाही आहे. अडचण. ही भीती वाटणं साहजिक आहे. साहजिक. त्याच्यासोबत नॉर्मल व्हा. येस. भीती वाटणं नॉर्मल आहे हे लक्षात येऊ दे की टेन्शन कधी घ्यायचं, भीती जर बंद झाली की मला भीतीच वाटत नाही कोणाची, मग मात्र जरा प्रेशरचं का येस. थोडी भीती मला स्वाभाविक. भीती नाही, तुम्ही काहीच करणार नाही, अभ्यास पण नाही करणार, काय तयारी पण नाही करणार. येस. पण तसं नाही चालणार ना. तयारी करायला लागेल तुम्हाला. याच्यावरती मी भरपूर सारे डिटेल्स दिले. Yes, sir. तुम्हाला काही विचारायचं आहे अजून? सर एंट्री वगैरे माझी कशी काय व्यवस्थित. किंवा बोलताना माझा टोन असा अगदी वाटत नाही ना. अगदी व्यवस्थित. बाकी सगळे मॅनरिझम्स एकदम Yes. परफेक्ट होते. आल्यानंतर ग्रीड जाताना ग्रीड इव्हन सरांनी तुम्हाला ज्यावेळेस 2-3 गोष्टींची माहिती सांगितली किंवा या सरांनी सांगितली त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्ही थँक्यू वगैरे सगळं व्यवस्थित झालेले, काही अडचण एकदम परफेक्ट आहे. मॅनरिझम बद्दल काहीही तर मागल्या मॉकला माझं काय झालं चुकून की मी आल्यानंतर ग्रीटच केलं नव्हतं. होतं फिर पहिला. असं झालं म्हणजे होतं. त्यांचा प्लस पॉईंट काय माहितीये का, यू हॅव अ व्हेरी स्माइलिंग फेस हम्म. आणि तुमचा चेहरा हसरा राहतो थ्रू आउट मुलाखत. आणि मला असं पण सजेशन मिळालेलं की आर्टिफिशियल वाटतंय असं स्माइल माझी. नाही. नाही वाटत. वाटत असेल त्याच्यावरती काय उपाय? आम्हाला तर काय वाटलं नाही सगळं. मला मग 2 सजेशन मिळाले की आर्टिफिशियल वाटते स्माइल. मग मी ग्रीट पण केलं नव्हतं तिकडे. आर्टिफिशियल कधी वाटतं माहितीये का, आपण तोंड दाबून ठेवतो. हा. हे नैसर्गिक हसरी माणसं जी असतात ना त्यांचे लिप्स स्लाइटली ओपन असतात. येस. ओपन राहू द्यायचं थोडासा, असं दाबून नाही ठेवायचं, असं काय वाटत नाही, पण नॉर्मल. आहे की नाही? येस. पण त्याच्यामध्ये तुमचं तसं काही वाटत नाही. व्हिडिओ एकदा बघा तुम्ही, Yes, sir. रिलॅक्स व्हाल एकदम. येस. हे खो खोचं पण विचारू शकता का? इथं Yes, विचारलं yes. नाही आपण, पण खो खो खो-खो आणि कारण cricket. त्यांनी हॉबीमध्ये सांगितलंच नाही हा. म्हणून मी हा. खो खो बद्दल विचारलं. खो-खो त्यांनी आणि फक्त cricket क्रिकेट आहे बद्दल hobby. सांगितलं. आणि मी टीचिंग पण करतो म्हणजे हा, पण ठीक आहे आता जे ते सांगू का नको मग टीचिंग. क्रिकेट बद्दल पूर्ण तयारी कर, Yes, कारण sir. बघ क्रिकेट हा असा हॉबी आहे की ज्याच्यावरती पॅनल विचारतील. मग मी पहिलं खो खोच सांगू का? मग जे काही सांगशील खो खो मी त्याच्यावरती खेळतोय तयारी. ना म्हणजे रेग्युलरली टुर्नामेंट्स पण तयारी खेळले. केली? येस सर. सांग बेस्ट आहे खो खो सांग. आणि काही अचिव्हमेंट आहे खो खो तर मला आता टेक फेस्ट मध्ये गोल्ड मेडल पण मिळालेलं आमच्या टीमला आता. सांगायला पाहिजे. आरामशीर सांगायला पाहिजे. ओके, येस सर. चालेल. ऑल द बेस्ट. All the ऑल द best. बेस्ट. छान प्रिपेअर कर. येस थँक्यू सर. किती मार्क आहेत मेन्स मध्ये मेन्सला 440 आहेत आता. आणि कट ऑफ किती आलाय? 445 EWS चा. क्या बात आहे, जोरदार लीड आहे. क्लास 1 फिक्स आहे म्हणजे तुझी. मेहनत करेन आणि हा, कर कर कर. आणि आमच्या तिघांचं मत आहे की तुझं 70 प्लस जाणारच आहे. सर. आणि जर एवढी लीड असेल तर तुझं क्लास 1 गॅरंटेड. अजून मेहनत करेन मी जाऊन. येस, थँक्यू. थँक्यू.